गोलंदाज सतीश, समोर फलंदाज आहे गणेश, नॉन स्ट्राईकला निलेश. आणि खालिंग संघाच्या गोलंदाजासाठी सुवर्ण संधी इथे आलेली आहे निलेश जाधव कडून. विकेट हॅट्रिक साठी 501 रुपयाचं बक्षीस फक्त खालिंग संघासाठी. सतीशला पहिला चेंडू, समोर गणेश फलंदाज, पहिला चेंडू दिशाहीन चेंडू, एक अतिरिक्त धाव. आणि एका या अतिरिक्त धावेनंतर खातं उघडलेले ढोकालपाडा संघाचं. दोन्हीही नौखे संघ आहेत. या नवीन असोसिएशन मध्ये पहिल्यांदाच खेळत आहेत. आणि पुन्हा एक दिशाहीन भरकटलेले चेंडू, एक अतिरिक्त धाव वाईटच्या रूपाने. पहिला चेंडू अजून झालेला नाही टाकून, दोन चेंडू दिशाहीन टाकले चेंडू आणि सुंदर मारलेला चेंडू, चेंडू हवेत आणि सुंदर असा घेतलेला झेल संदीप याने. पहिलाच गडी बाद. असा घेतलेला झेल स्वतः कर्णधार संदीप याने. पुढचा चेंडू सतीश, सुंदर सुंदर आणि मिस फील्ड इथे झालेले आहे आणि चेंडू सीमारेषेकडे जात आहे आणि चौकार. खराब क्षेत्ररक्षण. या चौकारानंतर धाव संख्या झालेली ती 6, एक गडी बाद. पुढचा चेंडू सुंदर सुंदर, चांगल्या प्रकारे गोलंदाजी हाताळत आहे. दरम्यान एक धाव पूर्ण, चौरटी धाव. अशीच गोलंदाजी करावी लागणार आहे तिसाई स्पोर्ट्स खालिंग संघाला. पुढचा चेंडू वाईट चेंडू, एक अतिरिक्त धाव. पहिल्या षटकामध्ये अजूनपर्यंत 3 वाईट, 3 खराब चेंडू टाकलेले आहेत आणि एक चौकार. धाव संख्या ती 8. पुढचा चेंडू सतीश, वाईट चेंडू, खराब चेंडू. आतापर्यंत 4 खराब चेंडू टाकलेले आहेत. दिशाहीन भरकटलेले चेंडू, त्याचा फायदा समोरच्या संघाला नक्कीच होतोय एका धावेच्या रूपाने. चांगल्या प्रकारे गोलंदाजी करत असताना 4 वाईट चेंडू टाकले आणि ते मिस फील्ड, लगातार 2 वेळा मिस फील्ड करत
गेली 13. क्षेत्ररक्षक गोलंदाजाला साथ देत नाहीत, मिस फील्ड करत आहेत आणि सुंदर टाकलेला चेंडू. दरम्यान एकच धाव. पुढचा चेंडू आणि उंचाई मारले चेंडू खणखणीत षटकार. षटका समाप्तीनंतर धाव संख्या ती 20. चांगल्या प्रकारे धावा आलेले आहेत आई गावदेवी ढोकालपाडा संघाला. पुढचं षटक घेऊन येते तो गोलंदाज विश्वनाथ. दुसरं षटक घेऊन येते मंचावर ते आगमन झालेले एकनाथ सांबरे, सुभाष पाटील मुरेगावचे ग्रामस्थ आहेत ते. त्यांचं मंडळाकडून हार्दिक हार्दिक स्वागत. आई गावदेवी पिसाई स्पोर्ट्स खालिंग संघाकडून दुसरा षटक घेऊन येतो गोलंदाज विश्वनाथ. समोर फलंदाज आहे तो रवींद्र. रवींद्र आणि निलेश दोन फलंदाज. विश्वनाथचा पहिला चेंडू चांगल्या प्रकारे मारलेला चेंडू नो मॅन फील्ड मध्ये आणि खणखणीत चौकार. या चौकारानंतर धावसंख्येत भर. धावसंख्या 24. पुढचा चेंडू रवींद्रसाठी. आतापर्यंत रवींद्राने 2 चेंडू खेळले. 2 चेंडू मध्ये 2 चौकार मारले. चेंडू हवेत. नो मॅन फील्ड मध्ये चेंडू. दरम्यान एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावपर्यंत दुसरी धाव देखील पूर्ण. चांगल्या प्रकारे रनिंग बिटवीन द 2 धावा. धावसंख्या 26. चांगल्या प्रकारे गोलंदाजी करत आहे. दरम्यान एक धाव आणि एकाच धावेवर समाधान. सुंदर फलंदाजी करत गावदेवी ढोकाल पडा संघाचे फलंदाज. चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण केलेले ते. काही धावा नक्कीच वाचवल्या आहेत आपल्या संघासाठी आणि दरम्यान इथे गडी बाद. दरम्यान 2च धावा. या 2 धाव्याने धावसंख्या झालेली ती 29. रवींद्र बाद झालेले. नवीन फलंदाज मैदानात पंकज. 3 षटकांचा सामना असणार आहे आणि दुसरं षटक चालू. चांगल्या प्रकारे धावसंख्या देखील झालेली ढोकालपाडा संघाची. सुंदर
टाकलेला चेंडू निर्धाव असा चेंडू गोलंदाज विश्वनाथ याने. पुढचा चेंडू फुलटा चेंडू. चेंडू आहेत परंतु कोणत्याही प्रकारे खतरा नाही. दरम्यान 2 धावा पूर्ण. दुसऱ्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 31. गावदेवी तिसाई स्पोर्ट्स खालिंग संघाकडून तिसरं षटक घेऊन येते तो सौरभ. पंकज आणि निलेश मैदानात फलंदाज. पहिला चेंडू आणि खराब चेंडू. अतिरिक्त धाव. खराब चेंडूच्या रूपाने सुरुवात केलेले सौरभ याने. धाव संख्या ती 32. जर ढोकालपाडाला सामना जिंकायचा असेल तर जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असणार आहे त्यांचा. आणि जर खालिंग संघाला जिंकायचं असेल तर कमीत कमी धावेवर रोखण्याचा प्रयत्न असणार आहे. शेवटचं षटक चालू. सुंदर टाकलेला चेंडू. दरम्यान एक धाव. यानंतरचा सामना जय बजरंग कोलिवली आणि सुंदर गोलंदाजी करतो सौरभ. पुढचा चेंडू दरम्यान एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न. एक चोरटी धाव. मिस फील्ड. गच्छाल क्षेत्ररक्षण म्हणता येईल. लेग बायच्या रूपाने 2 धावा. या 2 धावेनंतर धावसंख्या झालेली ती 36. गोलंदाज चांगल्या प्रकारे गोलंदाजी करत आहेत परंतु त्याला क्षेत्ररक्षक साथ देत नाहीत. यानंतरचा होणारा सामना जय बजरंग कोलिवली वर्सेस कांबारे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस साठी यायचं आहे. पुढचा चेंडू मिस फील्ड. दरम्यान 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु 2च धावेवर समाधान. या 2 धावेनंतर धावसंख्या आलेली ती 38. पुढचा चेंडू. दरम्यान एक धाव.
चांगल्या प्रकारे गोलंदाज करतो सौरभ. शेवटचा षटक हाताळत येतो आणि एक अतिरिक्त धाव. दिशाहीन टाकलेला चेंडू वाईटच्या रूपाने एका धावेने धावसंख्या झालेली ती 40. एक अजून वाईट. खराब गोलंदाजी. नौखा संघ असल्या कारणाने अशी परिस्थिती पाहायला मिळते आपल्याला. आणि इथे गडी बाद. NS. दरम्यान इथे आगमन होतंय आनंद घरात याचं मंडळाकडून. त्याचं हार्दिक हार्दिक स्वागत. कामाला बिल्डिंग ना वॉल चेक करून घ्या ना. वॉल चेक केलं का? चौकार दिलाय. दुसऱ्या ओव्हरीत परत एक चौकार दिला. नंतर शेवटची ओव्हर स्ट्राईक लागून आहे. भाऊजी काय नाव टाकू? बॉलर
हॅलो. तर पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्मान्य पाहुण्यांचं, मायबाप, क्रीडा रसिकाचं आणि स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आलेल्या सर्व स्पर्धक खेळाडूंचं पुन्हा एकदा शिवसाई 12-12 बामणे चषक 2022 मध्ये खूप खूप स्वागत करतोय. दुपारचं सत्र आपण पाहतोय आणि तर या ठिकाणी निश्चितच वन्स अगेन डॉट डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. तर 500 रुपयाचा कॅश प्राइज देखील आलं जाते. सन्माननीय श्री प्रल्हाद शिल्लार यांच्या माध्यमातून लगातार 3 षटकार मारले. दोन्ही फलंदाजांना संधी असणार आहे. 500 रुपयाचा कॅश प्राइज प्रल्हाद शिल्लार यांच्या माध्यमातून नक्कीच या ठिकाणी आले जाते. यावेळी ब्लॉकला डिलिव्हरी चांगलं गॅप देखील केलं जातं. चेंडू निघून जातं एक्स्ट्रा कव्हर मध्ये. यस, धिस इज सवकार. कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. अगदी कार्पेटच्या साइन हा चेंडू निश्चितच सीमे पलीकडे गेला होता. चौकार मात्र लागला जातोय. फलंदाज शंकर याच्या बॅट्सनं 42 धावांचं लक्ष आपण पाहतोय. गोलंदाज राजेंद्र यावेळी थोडासा शफल झाला होता. शॉर्ट फाईनली का रेझर मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळत जात आहे. परंतु एक धाव ही रोखली जात नाही. अशा प्रकारे एक धाव मात्र ही कंप्लीट केली जाते. 5 धावा मात्र स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. आतापर्यंत चेंडू पाहिले तर 4 चेंडूंचा खेळ झालेले. 2 चेंडू शेष असणार आहे. आपण पॉवर प्लेचं हे षटक पाहतोय. अगदी धावा देखील खूप जमवणे गरजेचं आहे. षटकार मारावं लागतील, चौकार मारावं लागतील. गोलंदाज दिस टाइम चांगला चेंडू होता कार्पेटच्या साईड पण मिडॉन मध्ये काय चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय. अगदी एकच धाव त्या ठिकाणी मिळाली जाते आणि धावा पाहिल्या तर 6 धावा मात्र स्कोर कार्डवर लागल्या जातात. दुपारचा सत्र पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये टेम्परेचर हलकसं जाणवते, परंतु अजूनही थोडीशी थंडी देखील जाणवते आणि हवामान पाहिला तर क्रिकेटसाठी अगदी अनुकूल. खेळाडूंना देखील त्रास जास्त होणार नाही आणि आमचे 2 ऑफिशियल जे काही अंपायर आहेत त्यांना देखील या तापमानाचा जास्त काही त्रास जाणवणार नाही. अशा प्रकारचं हे हवामान पाहतोय. यावेळी चुकी केली जाते या क्षेत्ररक्षणामध्ये. ढिसाल क्षेत्ररक्षण मात्र त्याचा फायदा या ठिकाणी 2 फलंदाज घेत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट यावेळी पाहायला मिळते. पंच सुभाष पाटील सर यांच्या माध्यमातून षटक संपल्याचा नक्कीच इशारा आमच्या गुणलेखावर पोहोचला जात आहे. विकी मडवी यांच्या माध्यमातून काय लेखा जो काय पाहूया. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर यस धावा मागता फक्त 8 बिनबाद 8 अस्किन रन रेट पाहिला तर 13चा काहीतरी अस्किन रन रेट असताना तर 2 ओव्हरमध्ये 34 धावांची गरज असणार. म्हणजे 17च्या अस्किन रन रेटने ह्या रन्स जमा कराव्या लागतील 2 फलंदाज शंकर आणि विश्वनाथ या 2 फलंदाजांना. माफ करा, आधी अस्किन रन रेट पाहिला तर 14चा, परंतु पहिल्या षटकामध्ये धावा खूप कमी लागल्या 8 आणि त्याच अनुषंगाने अस्किन रन रेट जर पाहिला तर 17चा पर षटकामध्ये राखावा लागणार आहे. साध्या भाषेत म्हटलं तर 2 जे षटक आहेत त्या 2 षटकामध्ये 17 धावा करायच्या दोन्ही फलंदाजांना आणि गोलंदाजाला त्या 17 पेक्षा कमी धावा द्याव्या लागतील. गोलंदाज आपण पाहतोय गणेश मात्र येतोय. राईट टाइम आउट विकेट. यावेळी हवाई सफर केला जात. या ठेव्या एलिमिनेशन झालं नाही. मी तर म्हणेन तू घेतो का मी घेतो अशा प्रकारचं नक्कीच झेलसाठी प्रयत्न झाले. खराब कॉलिंग मी तर म्हणेन. दोन्ही क्षेत्ररक्षकांची चुकी होते फिल्डरांची. दोघांना कॉल देखील केले नाही या झेलसाठी आणि चेंडू बिचारा दोघांच्या मध्ये पडतोय आणि जीवदान या ठिकाणी मिळत जाते ते म्हणजे फलंदाज विश्वनाथ या फलंदाजाला. दोन्ही फलंदाज शरीरयष्टी पाहिली तर जवळजवळ सारखीच शरीरयष्टी आपल्याला दिसून येते. गोलंदाज गणेश हो यावेळी यस फलंदाज बाद होतय. विश्वनाथ इज आउट.
धन्यवाद. डिझायर क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि विश्वनाथ मात्र या ठिकाणी बाद होते. आणि जर आपण पाहिलं तर निश्चितच 3 धाव्याचं योगदान देते. 3 चेंडू फेस केले. खूप धावा जमावा लागतील मित्रमंडळींना या ठिकाणी. तर रुपेश भोईर यांच्याकडून संदीप साठी मात्र 3 षटकारांसाठी भरघोस कॅश प्राइज देखील लावलं जाते. हो यावेळी यस एका हातामध्ये झेल. क्या बात आहे. वंडरफुल झेल फलंदाज बाद. नवीन फलंदाज आपण पाहतोय युवराज. काल देखील का युवराज आपण पाहिला होता तुलसी संघा माफ करा तर युवराज पण एकदा हा फलंदाज पाहतो. यावेळी नक्कीच फुल केलं जात आहे आणि चेंडू मात्र वन्स बाउन सेमीरेषेच्या पलीकडे. तर अशा प्रकारे चांगला फटका पाहायला मिळाला फलंदाज शंकर याच्या बॅट्स मधून आणि धावा मात्र वाढल्या जाते त्या म्हणजे 14. चांगली गोलंदाजी करावं लागणार गणेशला आणि फलंदाजी देखील चांगली करावं लागणार कारण खूप धाबा जमण्या बाकी आहेत. हो यावेळी ब्लॉक हॉल डिलिव्हरी चांगला चेंडू होता मात्र चांगलाच फटका मात्र पाहायला मिळाला नाही. लॉंग ऑफ मिड ऑफ मध्ये पडतो माफ करा. यावेळी रन्स मात्र कंप्लीट केली जात आहे. 2 धावणे संघाची धावसंख्या 16 अंकावर मात्र पोहोचली जात आहे. दुपारचा सत्र पाहतोय आता जर आपण पाहिले तर ठीक 1:10 होत आहेत दुपारचा सत्र. मात्र काही जर प्रेक्षक पाहिले तर नक्कीच या दुपारच्या सत्रामध्ये देखील उन्हामध्ये राहून उन्हामध्ये बसून या क्रिकेटचा आस्वाद घेतात कारण निश्चितच काल पाऊस झाला होता आणि आज मात्र नक्कीच गुलाबी थंडीचा आस्वाद आपण सगळेजण घेत आहोत आणि चांगलं हवामान आपल्याला पाहायला मिळतंय या ठिकाणी. यावेळी फुल केलं जात आहे. यावेळी क्षेत्ररक्षक मात्र सज्ज असणार आहे. मिड विकेट रेझर मध्ये एकच धाव या ठिकाणी मिळाली जाते आणि एका धाव्याने संघाची धावसंख्या मात्र 17. 25 धावांची गरज असणार आहे या 6 चेंडू मध्ये. दुसरा षटक देखील चांगलं या ठिकाणी पाहायला मिळाला. गोलंदाज गणेश या गोलंदाजामार्फत 90 धावा दिल्या आणि 2 गडी बाद केले. तर 6 चेंडू आणि 25 धावांची गरज. या धावा होतील का की धावा रोखल्या जातील का हे 2 प्रश्न. या 2 प्रश्नांची उत्तरे आपल्याला षटकानंतर मिळणार आहे. दिशा आणि दशा मात्र काय दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला दिसून आली नाही. थोडीशी दिसून आली ती म्हणजे निश्चितच या ठिकाणी खालिंग संघाच्या माध्यमातून कारण धावा खूप या ठिकाणी जमणे बाकी आहे या ठिकाणी खालिंग संघाला. तर रोहित येतोय. रोहित एक आपला रोहित शर्मा आणि हा एक रोहित गोलंदाज आपण पाहतोय राईट आर्म. हो शॉर्ट पिच डिलिव्हरी चांगला चेंडू होता. उचली देखील मिळाली होती आणि खडे खडे हा शॉट मारण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु निर्धाव स्वरूपाचा चेंडू या ठिकाणी पाहतोय. शंकर मात्र स्ट्राईक एंडला पाहतोय. 24 धावांची गरज असणार आहे 5 चेंडू मध्ये. वन्स अगेन दिस टाइम थोडंसं स्टेप आउट केलं गेलं होतं. चेंडू निघून जाते काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये. यावेळी चांगले क्षेत्ररक्षक यस अव्वल दर्जाचा क्षेत्ररक्षण मात्र 2 धावा या रोखल्या जात नाही. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. 19 धावा मात्र या ठिकाणी लागल्या जात आहेत आणि 23 धावांची गरज असणार
4 चेंडू मध्ये 4 चेंडू 23 4 षटकार मारावे लागतील. 4 षटकार मारले तरच गेम ओव्हर येईल, परंतु शक्यता कमी आहे. परंतु आपण पाहूया, कारण शेवटचा चेंडू जोपर्यंत होत नाही तोपर्यंत चुकीचा असणार आहे. पहिला षटकार मारण्याचा प्रयत्न केला जात आहे, मात्र एलिमिनेशन नाही आणि झेल देखील नाही. झेल सोडलेले, परिस्थिती चांगली म्हणून ठीक आहे, आपलं काही नुकसान होणार नाही. मात्र कधी कधी परिस्थिती ज्यावेळी खराब असते त्यावेळी अशा प्रकारचे झेल घेणे गरजेचे असतं, कारण प्रत्येक झेलला, प्रत्येक चेंडूला क्रिकेटच्या पटलावर क्रिकेटमध्ये खूप महत्त्व असतंय आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये देखील चांगली कामगिरी करावी लागते. प्रत्येकाला सांघिक कामगिरी केली तरच हा विजय होत असतो क्रिकेटमध्ये. आता मात्र 3 चेंडू आणि 23 धावांची गरज. लेफ्ट हँड बॅट्समन आपण पाहतोय युवराज, थोडस स्टेप आउट केलं गेलं होतं यावेळी. येस, कॉट अँड बिहाइंड बाद होते फलंदाज युवराज. गोल्डन डक आउट. आता मात्र नक्कीच थोडासा सामना झुकताना दिसून येते या ठिकाणी, ते म्हणजे नेक्स्ट डिलिव्हरी बाय रोहित. 4 चेंडू टाकून होत्या परत. यावेळी पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. यावेळी झेल उडला जातोय आणि चांगलं झेल या ठिकाणी. पुन्हा एकदा फलंदाज बाद. असणार आहे. जस्ट रिमेनिंग फॉर्मॅलिटी इन दिस मॅच. सामना मात्र या ठिकाणी झुकला जातोय. अजून एक बॉल बाकी आहे. शेवटचा चेंडू असणार आहे. प्रेक्षक नाराज. तर खाली शेवटचा चेंडू असणार आहे. यावेळी निश्चितच बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि अशा प्रकारे नक्कीच खालिंग संघाचा मात्र या ठिकाणी पराभव होत आहे आणि निश्चितच या सामन्यामध्ये ढोकालपाडा संघाचा विजय संपादत होते. हार्ड लक कॅप्टन अबा खालिंग आणि खूप खूप शुभेच्छा, हार्दिक अभिनंदन कॅप्टन ऑफ ढोकालपाडा, आई गावधी ढोकालपाडा. तर छान या ठिकाणी क्रिकेट पाहायला मिळालं. मॅन ऑफ द मॅच साठी जाऊया. यस, निलेश इज अ मॅन ऑफ द मॅच. 8 चेंडू फेस केले, 1 चौकार 1 षटकार आणि 16 धावांचं योगदान निलेशने येत आहे. त्याच्यानंतर आपण पाहूया गावदेव तिसाई खालिंग खुर्द. तर या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच निलेश आपण यायचं आहे. काय जबरदस्त कामगिरी केली. तर विनंती करते निलेश आपण यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच निलेश. टॉस बॉक्स मध्ये येत आहे आणि चेतन सांबरे. तर चेतनला विनंती करते, आपल्या शुभ असते नक्कीच मॅन ऑफ द मॅच नितीन सांबरेंना विनंती करते. तर केतन घरत दादांना विनंती करते आपल्या शुभ असते निश्चितच मॅन ऑफ द मॅच वितरित करायचे. त्याच्यानंतर आपण एक झुंजार सन्मान चिन्ह आपण देऊया. तर निश्चितच या ठिकाणी आपण कव्हरेज देखील केले जाते या ठिकाणी. तर हेच खालिंग संघाचा कर्णधार, आपल्याला देखील सन्मान चिन्ह या ठिकाणी मिळणार आहे. खालिंग संघाचा कर्णधार आपण देखील टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. खालिंग संघाचा कर्णधार आपल्याला देखील सन्मान चिन्ह या ठिकाणी मिळणार आहे. खालिंग संघाचा कर्णधार आपण या प्लीज.
एक सन्मान चिन्ह आपण जाता जाता आपल्या घरी न्यायचंय. झुंजार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं आणि निश्चितच या ठिकाणी ते देखील वितरित केले जाते. आपण पाहतोय सन्मान चिन्ह मात्र या ठिकाणी रुपेशजी भुईर यांच्या माध्यमातून ही सन्मान चिन्ह प्रोव्हाइड केलेले आहे. तर संकेत सांबरे आणि प्रमोद पाटील यांना विनंती केली जाते आपण प्लीज व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. पंच म्हणून कामगिरी करायची आहे. संकेत माफ करा चेतन सांबरे आणि प्रमोद जी पाटील